श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आताची एनर्जी जी आपण जी बघणार आहे, ती लव्ह रिलेशनसाठी असणार आहे. तुमचं जर रिलेशन असेल, कपल्स असाल किंवा तुमचं एक्स्ट्रा मॅरिड अफेअर सुद्धा असेल, तर ते करंट एनर्जी तुमची काय असणार आहे? दोघांमध्ये नातं कसं चाललेलं आहे? दोघांमध्ये आता काय गोष्टी सुरू आहेत? दोघांच्या आता जर नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जरी असेल, तर नेमका प्रॉब्लेम का झालेला आहे? कशासाठी झालेला आहे? कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही आता नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहात? हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता. तीच एनर्जी आपण आता चेक करणार आहे. करंट सिच्युएशन तुमची काय असणार आहे? हे आता आपण चेक करणार आहोत. पण त्या अगोदर मला एक सांगायचं आहे, की जे मला WhatsAppला जे मला आता कॉल करत आहेत, त्यांचा कॉल माझ्याशी कनेक्ट होत नाहीये, व्यस्त लागतोय किंवा 2 रिंग होऊन कट होतोय. हा प्रॉब्लेम 8 दिवस झालं व्हायला लागलेला आहे. खूप जणांचा मला मेसेज येत आहे, की "ताई तुम्ही फोन कट करताय, फोन रिसीव्ह करत नाहीये, आमचा नंबर ब्लॉकला टाकला आहे का काय?" पण तसं नाहीये. नवीन नंबर जे येत आहेत त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम तोच होतो आहे. त्याचं सेटिंग किंवा त्याचा काय इश्यू झालेला आहे ते काय अजून मला समजलेलं नाहीये. तरी सुद्धा तुम्ही मला असं वाटतंय की WhatsAppला शक्यतो तुम्ही मेसेज टाका, डीएम करा. WhatsApp कॉल देखील केला तरी चालेल कारण कंटिन्यू माझं 24 तास नेटवर्क सुरू आहे WhatsAppचं. त्यामुळे तुम्ही कधीही फोन करू शकता तुम्ही मला. फोन करा किंवा मेसेज टाका, "ताई अर्जंट काम आहे" किंवा काहीही तुमचा इश्यू असेल तर मला WhatsAppला टाका. मी होता होईल तेवढ्या लवकरात लवकर काय झालेलं आहे, कारण कॉल का येत नाहीये हे मी बघत आहे आणि बघेल सुद्धा लवकरात लवकर. पण मला प्लीज सपोर्ट द्या, की तुमचा मेसेज जो आहे तो मला WhatsAppला येऊ दे. श्री स्वामी समर्थ. आपण एनर्जी एनर्जी चेक करायला घेऊया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल. पहिलंच कार्ड आलेलं आहे द फूलचं आहे. श्री स्वामी समर्थ. नवीन काहीतरी सुरू होतंय तुमच्या आयुष्यामध्ये आणि ओके. करंट सिच्युएशन लाईफमध्ये कोणतं नवीन येतं आहे तुमच्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. कोणता नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करताना दिसत आहे किंवा पास्टमध्ये झालेला व्यक्ती जो असेल तुमच्याशी कनेक्ट नसेल किंवा तुम्हाला कोणतं कमिटमेंट देत नसेल कदाचित, तर त्या गोष्टीत तर सुद्धा तुम्हाला कमिटमेंट देताना दिसत आहे, कमिटमेंट मिळताना दिसत आहे. ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होते आहे किंवा त्यांच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स तुमच्याकडे तुमच्यासाठी मिळत आहे. हे सुद्धा दिसतं आहे इथे. श्री स्वामी समर्थ. लाईव्ह वगैरे आले तर तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर येऊन जाईल यासाठी मी सांगते आहे की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेल खूप जण बघतात, व्हिडिओ खूप जण बघतात. सेलिब्रेशन ओके. सेलिब्रेशन सुद्धा आहे. लवकरात लवकर तुमच्यामध्ये सेलिब्रेशन सुद्धा होताना दिसतंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शेवटी कवड्यांवर सुद्धा मी अरे बापरे! ब्लॅक का आहे तुमचं? डाउन पूर्ण डाउन आहात तुम्ही. श्री स्वामी समर्थ. पूर्ण शरीर तुमचं ब्लॅक आहे. विचार पूर्ण थॉट्स तुमचे ब्लॅक आहेत. तुम्ही जो विचार करताय तो चुकीचा चाललेला आहे, निगेटिव्ह चाललेला आहे. पूर्ण निगेटिव्ह आहे तुम्ही. पूर्ण निगेटिव्ह आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण. तुमचं कसं झालंय माहितीये का? तुमच्याकडे सगळं आहे. सुख आहे, समृद्धी आहे, शांती आहे, सगळं आहे. पण तुम्हाला काय झालंय, एका गोष्टीने मला नाराज केले, मी त्याचाच विचार करत बसले. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार पडलेला नाहीये. मी जेवते का मला भूक लागली किंवा मला पाणी प्यायचंय किंवा माझं डोकं दुखतंय किंवा मला फिरायचंय किंवा माझ्या शरीराला कोणती गरज आहे. याचं काही मला पडलेलं नाही. मला एकच पडलंय, की हे माझ्यापासून दुरावलंय. मला फक्त एकच चिंता पडलेली आहे. हे सगळं तसंच झालंय तुमचं. सगळं सगळं असून नसल्यासारखं वाटतंय. आयुष्य आहे, एन्जॉय करा मस्त. जे येणार आहे ते येणारच आहे, जाणार आहे ते जाणारच आहे. काही विचार करायची गरज नाही तुम्हाला. जे नशिबात आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि हे पोहोचणार आहे. पहिलंच कार्ड तुमच्यासाठी आहे. द फूलचं कार्ड आहे. नवीन बिगिनिंग आहे. नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. मग का हा अट्टहास करत बसताय? का त्या गोष्टीसाठी झुरत बसताय? का त्या गोष्टीचा विचार करत बसताय? जे होणार आहे, जे येणार आहे ते येणार आहे. त्या गोष्टीचा त्रास का करून घेताय तुम्ही? व्हायचं त्या गोष्टी होत राहणार आहे. सेलिब्रेशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये. चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत.
पैशा संदर्भात सुद्धा देणं-घेणं आहे, त्याचाच सुद्धा कुठेतरी डिफरन्स मला जास्त असं वाटतं, की तुमचं पहिला मी एनर्जीच तुम्हाला सांगते. राशी कोणत्या-कोणत्या आहेत. कारण खूप जणांना प्रश्न पडतो, की "ताई आम्हाला तुम्ही सांगितलं, पण तुम्ही अ, अ, राशी कोणत्या आहेत त्या आम्हाला सांगितलेल्या नाहीयेत." तर राशीचा इथं काही संबंध येणारच नाहीये. कारण जनरल आहे, सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण बघू शकता. जर एनर्जी मॅच होत असेल, ॲक्शन जर सपोज हा एनर्जी जर तुम्हाला सगळ्यांना मॅच होत असेल करंट एनर्जी तुमच्या लव्ह रिलेशनमधली, तर नक्कीच ही पूर्ण एनर्जी तुमच्यासाठी असणार आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते, की राशी कोणत्या आहेत. चुकून माझ्याकडून राहून जातं कधी-कधी. कारण ही एनर्जी एकसारखी कनेक्ट व्हायला लागली, की माझ्या लक्षात राहत नाही, की तुम्हाला सांगावं. एनर्जी म्हणजे कोणती आहे हे सांगावं हे माझ्या लक्षात येत नाही. कारण एकसारखी कार्ड जुळून यायला लागलीत ना, मी ते स्पष्ट सांगत पुढे जाते. त्यामुळं मला ते राशी सांगायचं लक्षातच राहत नाही. कधी-कधी असं झालं तर प्लीज समजून घ्या. श्री स्वामी समर्थ. आताच्या राशी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. बघा, वृश्चिक आहे, तूळ आहे, तूळ आहे ओके. मेष, सिंह, धनु, मिथुन, तुळ, कुंभ, कुंभ, तूळ, कुंभ, कुंभ स्ट्रॉंग आहे. आणि मांगलिक लोकं सुद्धा असतील, ज्यांना मंगळ आहे ना, ती लोकं सुद्धा तुम्ही चॅनेल बघत असाल, हे सुद्धा मी दिसतंय इथं. आणि वृश्चिक आणि मीन ह्या राशी आहेत इथं. मिथुन, तुळ, कुंभ ही रास स्ट्रॉंग आहे. मेष, धनु, सिंह. ओके. ओके. तर आपली एनर्जी मी तुम्हाला सांगते. सगळे जरी प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आता कितीही असू दे, कितीही मोठा मेजर प्रॉब्लेम जरी तुमच्या आयुष्यामध्ये जरी आता असला, तरी सुद्धा ये म्हण्या, म्हण्या इकडे. कितीही मोठा प्रॉब्लेम तुमच्या खूप जणांच्या असं पण दिसतंय असं पण दिसतंय की फॅमिलीमध्ये सुद्धा इश्यू आहे. इश्यू म्हणजे असा आहे की फॅमिली थ्रू एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली असावी. फॅमिलीमधले तुमचे पार्टनर जर असेल तर ते तुम्हाला सोडून गेलेले असावेत. दुसरं असं आहे की अनैतिक संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर अफेअर यामध्ये सुद्धा तुमच्या मधला पार्टनर जो आहे तो तुम्हाला सोडून गेलेला दिसतोय. किंवा त्या व्यक्तीमुळे तुमचं जे विचार आहेत, तुमचे जे थॉट्स आहेत किंवा तुमची जी एनर्जी आहे, पूर्ण निगेटिव्ह झालेली आहे. पूर्ण निगेटिव्ह झालेली आहे. एकतरी त्या व्यक्तीने असं काहीतरी केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला खूप त्रास होतोय, खूप वेदना होतायत. पण तुम्हाला काहीही झालं तर ती व्यक्ती हवी आहे. काहीही होऊ दे, ती व्यक्ती तुम्हाला हवीच आहे. हे सुद्धा इथं दिसतंय. अजून दुसरं आहे सेलिब्रेशन. लवकरच तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन यावं, ह्या गोष्टीची आशा आहे तुम्हाला. ते सुद्धा घडेल. पण आताची करंट सिच्युएशन जर बघायला गेली, तर आर्थिक परिस्थिती आणि लव्ह रिलेशन ह्या दोन्हीची परिस्थिती सध्या तुमच्या आयुष्यामध्ये एकत्र एकत्र असं संकट एकदम जशी म्हणतात ना, सगळं गाठूनच आयुष्यात आलेलं आहे. एकदा पान उलटं लागलं की ते सरळ कधीच होत नाही. तसंच्या तसं तुमच्या आयुष्यात घडलंय. आर्थिक परिस्थिती, वादविवाद, नुकसान, लव्ह रिलेशनमध्ये सगळ्या गोष्टी पचवणे, हे सगळं अचानक घडायला लागले. त्यामुळे निर्णय काय घ्यायचा, काय करू, काय नको, ह्या गोष्टी पूर्ण बंद झाल्या तुमच्यामध्ये चालणं किंवा तुमच्या डोकं जे काम देत नाहीये, ते पूर्ण बंद झाले. आणि खूप जण असे विश्वासघातकी सुद्धा लोकं तुम्हाला भेटलेली आहेत. त्या विश्वासघातकी लोकांमुळे तर तुम्ही खूपच गोत्यात आलाय. खूपच त्रासात आहे. खूपच वेदना सहन करताय. हे जास्त झालेलं आहे, की त्यांनी तुम्हाला फसवलं, तुम्हाला चीट केलं, तुमच्या सोबत राहून तुमच्या सोबत गद्दारी केलेली आहे. तुमच्या पाठीत खंजीर खुपसलेलं आहे. हे तुमच्या सोबत राहून केलेलं आहे. तुमच्या ताटात जेवणाऱ्या लोकांनी हे तुम्हाला त्रास दिलेला आहे. आणि जर तसं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, "हो ताई, 100% खरं आहे आणि आमच्यासोबत हे घडलेलं आहे. आमच्यासोबत बसणाऱ्या, उठणाऱ्या लोकांनी आमची माहिती काढून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला." कदाचित खूप जणांना अजून माहीत सुद्धा नसेल, की ह्या व्यक्तीने असा त्रास केला. भविष्यात जाऊन ते सुद्धा कळताना दिसत आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला हा रिझल्ट तुम्हाला नक्की लागेल, की तुम्हाला समजेल, हो ताईंनी जे सांगितलं ते खरं होतं आणि ते खरंच झालेलं आहे. हे सुद्धा मी सांगू शकते. खूप जणांच्या आयुष्यात असा इतका मोठा प्रॉब्लेम आहे, की तुमचा डिव्होर्स झालेला असेल किंवा मिस्टर एक्सपायर झालेले असतील किंवा तुम्ही जर जेन्ट्स पार्टनर असाल, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकटे पडलेला असाल किंवा तुम्हाला तुमचे पार्टनर नसतील कदाचित आणि तुमच्यासोबत एक लहान मूल सुद्धा असावं किंवा एखादं अपत्य असावं, 2 अपत्य असावीत असं दिसतंय आणि
तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करायच्या म्हणजे एखादं पार्टनरशी तुमचं डील आहे, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट आहात, तुम्ही लव्ह रिलेशनमध्ये आहात आणि तुम्ही तुम्ही परत एकदा लग्नाचा विचार करताय, एकत्र राहायचा विचार करताय, समाजाचा विचार करताय. समाज या नात्याला तयार होईल का? मला या नात्यातून परत एकदा एकत्र यायला मिळेल का? अशा सगळ्या गोष्टी पूर्ण साठवून बसलेल्या आहेत तुमच्या मनामध्ये. पण निर्णय सुद्धा त्यावर घेताना दिसताय. नक्कीच. जस्टिस आहे या नात्यासाठी किंवा ते रिलेशन तुमचं नातं जे आहे ते पुढे जाताना दिसतंय. अविश्वास झालाय खूप तुमच्यावर. खूप जणांनी खूप खूप खूपच त्रास दिलाय. सगळं एकदम गाठून येतं ना, ते सिच्युएशन तुमच्या आता आहे. एकच कार्ड घेणार आहे मी. ओके. बघा, जी सिच्युएशन आता सुरू आहे, खूप सिच्युएशन वाईट आहे. ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, त्यावरती एकच मार्ग आहे. कष्ट करणे, जितकं वर्क होता होईल तेवढं करणे, मेहनत घेणे. जितकं तुम्हाला वाटतंय, की आज एवढं सगळं करून मी खचलोय किंवा खचली आहे, तर तुम्हाला खचून जायचं नाही. परत एकदा ट्राय करायचं. उद्या आणि तोच दिवस आला. बाबा आजही ते संपलं. ओके ठीक आहे, आजही ते झालं, पण परत प्रयत्न करायचा. हे प्रयत्न करत राहिले ना, एक दिवस तुम्हाला हे जस्टिस मिळताना दिसतंय किंवा हे परमेश्वर दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. इतकं सक्सेस आहे तुमच्यामध्ये. नक्कीच आहे. कारण जिथं सत्याची बाजू येते त्यावेळेला देवाला सुद्धा झुकावं लागतं आणि आपलं कर्म जर सत्याचं असेल, तर देव सुद्धा आपल्या बाजूने नक्की होत असतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर आजचा दिवस चांगला नसेल, उद्याचा चांगला नसेल, तर नेमकं आठवड्यातला 2 दिवस तरी आपले चांगले जातीलच ना. ह्या हेतूने तुम्ही परत-परत उभा राहायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला नव्यानं सुरुवात करायची आहे आणि जस्टिस तुम्हाला नात्याला मिळेल, नक्की मिळेल. हे इथं दिसतंय. करंट सिच्युएशन तुमची आहे ती हीच आहे. तुम्हाला खचायचंच आहे, खचून जायचं नाहीये. जिद्दीने, चिकाटीने परत एकदा त्यावरती वर्क करायचं आहे. परत एकदा तुम्हाला उभं राहायचं आहे. लव्ह रिलेशनच्या थ्रू काय मेसेज येतोय हे बघूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओके. रिश्ते में संतुलन की तलाश या कार्मिक ओके. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, की कर्मावर आपल्या डिपेंडून असतं. मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला आणि ते बरोबर ते कार्ड कसं आलं बघा. जर आपलं कर्म चांगलं असेल, तर देवाला सुद्धा तुम्हाला तुमच्या समोर झुकावं लागेल. हे मी मगाशी सांगितलं होतं. त्याला अनुसरूनच तुमचं कार्ड आलेलं आहे. रिश्ते में संतुलन की तलाश या कार्मिक प्रेम संबंध. इतकं कार्मिक प्रेम आहे तुमचं कर्म चांगलं आहे. त्या कर्मावरती डिपेंडून राहणार आहे सगळं, की तुमचं प्रेम संबंध कसे आहेत, कसं राहणार आहे, तुमचं नातं पुढं बरं करणार आहे. हे जितकं तुम्ही सत्याने राहणार आहे, तितकंच हे काम तुमचं लवकरात लवकर होत जाणार आहे. तर आता कवड्यांवर सुद्धा बघूया. एनर्जी कशी आहे, काय आहे? आणि दुसरं असं आहे, की खूप जण चॅनेलवरती हा व्हिडिओ बघतात, मी पोस्ट करते. जवळ-जवळ 5,000 10,000 लोकं बघत असतात. पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत. बघण्याच्या नादात विसरून जातात आणि लाईक देखील करत नाहीयेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात. एनर्जी छान आहे. कमेंट देखील करून सांगतात, की "ताई व्हिडिओ खूप छान आहे. आम्हाला रेझोनेट झालेला आहे आणि एनर्जी खूप, खूप, खूप छान आहे. आम्हाला मॅच झालेली आहे." हे सुद्धा तुम्ही सांगता. आवर्जून सांगता. फक्त कसं आहे, की ती बघण्याच्या नादात आणि ती एनर्जी अनुभवायच्या नादात तुम्ही ते सबस्क्राईब करायचं विसरून जाता आणि लाईक करायचे विसरून जाता. प्लीज ते लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघू. करंट एनर्जी जी आहे या नात्याची. जस्टिस तर इथं देवाने दिलेलाच आहे. जस्टिस तर तुम्हाला मिळालेलंच आहे. पण देवीचा कौल तुमच्यासाठी आहे का? तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला. कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला आणि एनर्जी बघायची आहे. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावानं चांगलं जाण्याच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. ह्या नात्याला स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावानं चांगलं. श्री स्वामी. ह्या नात्याला पुढे जाऊन वर्क होईल का? श्री स्वामी समर्थ. पुढे जाऊन या नात्याला एक चांगलं वळण लागेल का? श्री स्वामी. हो का? बघा, एनर्जी तर चांगली आहे. एनर्जी चांगली आहे. अडथळा खूप आहे. तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे, शारीरिक त्रास होणार आहे. कधी-कधी समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तुम्हाला विरोध येणार आहे. कधी-कधी तुमचा सुद्धा विरोध होणार आहे. कशा गोष्टी अशा होणार आहेत, की जुळून कोणत्या गोष्टी येणार नाही.
ह्या सगळ्या गोष्टी सिच्युएशन एक एक वेळी जुळून येणार नाही. एक एक वेळ मतभेद होत राहणार आहे. पण याचा लास्ट स्टेप जो आहे तो होकारात बदलताना दिसतो. नक्कीच होकारात बदलताना दिसतो. आपण एनर्जी बघूयात की किती दिवसात आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी बदलतील. देवीचा कौल तर उजवा आहे. जो काही प्रॉब्लेम होणार आहे, अडथळा भरपूर येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. पण किती दिवस? श्री स्वामी समर्थ किती दिवस लागतील? ओके, एक कार्ड पडले तेच मी घेते. नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यापर्यंत होऊन जाईल. जास्तीत जास्त पाडव्यापर्यंत होईल. एप्रिल महिन्यापर्यंत, मार्च एप्रिलच्या एंडिंग पर्यंत होऊन जाईल काम. मला पुढच्या महिन्याची एनर्जी येते आहे. पुढच्या महिन्यापर्यंत तुमचं काम झालं तर खूप छान आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि इतकी छान माहिती तुमच्यासाठी मी दिलेली आहे, तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, प्लीज करा. आणि मी दिलेली जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही सबस्क्राईब करून मलाही सपोर्ट करसाल किंवा करशीला, हे मी अपेक्षा करू शकते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.